मुंबई महानगरपालिकेच्या रणशिंगाला सुरुवात झालेली आहे. महासंग्राम होणार आहेत आणि त्या अनुषंगाने उमेदवार फॉर्म भरणार आहेत. आपल्यासोबत भाजपाचे नेते माध्यम प्रमुख नवनाथ बन असणार आहेत. सर, तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि आज तुम्ही एक पहिला टप्पा पार केलेला, आज तुम्ही फॉर्म भरणार आहेत, काय भावना आहेत? भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, बावनकुळे साहेब, अमित साटमजी, आशिष शेलारजी या सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मुंबईसारख्या शहरामध्ये एका सर्वसामान्य कुटुंबातून येणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली. त्याबद्दल पक्षाचे मनापासून आभार मानतो. खरं तर कधीही अशी अपेक्षा केली नव्हती की आपण पक्षात काम करत असताना अशा पद्धतीची संधी, अशा पद्धतीचा विश्वास भारतीय जनता पार्टी माझ्यावर टाकेल. परंतु मला खात्री आहे की मानखुर्द हे अनेक वर्षापासून विकासापासून वंचित राहिलेले आहेत. इथे आमदार अबू आझमी होते. या भागाकडे कायम दुर्लक्ष केलं होतं. आता इथली मानखुर्दवासीय भारतीय जनता पार्टीला निश्चितपणे विश्वास देतील, आधार देतील आणि आशीर्वाद देतील. आणि या आशीर्वादाच्या जोरावर मुंबई महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा, महायुतीचा झेंडा निश्चितपणे फडकणार आहे. कारण वातावरण खूप चांगलं आहे. खास करून मुंबईचा जो विकास झाला आहे, मानखुर्दसारख्या भागामध्ये मेट्रो आली, येणाऱ्या काळामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट होणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर जनतेचे आशीर्वाद निश्चितपणे भाजपला असतील. सर, या भागामध्ये आम्ही पाहणी केल्यानंतर खूप साऱ्या समस्या आहेत. तर तुम्ही भाजपचे नेते असणारच, मात्र तो एक उमेदवार म्हणून तुम्ही लोकांना काय आश्वासन देणार आहे? काय काय समस्या लोकांच्या त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे? प्रामुख्यानं हा भाग झोपडपट्टीचा येतो, स्लम एरिया आहे. अस्वच्छता मोठ्या प्रमाणात आहे. आपणही बघता की वॉर्डामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे. चांगली शाळा, गार्डन, आरोग्याच्या सुविधा या सगळ्यांचा अभाव आहे. अबू आझमी गेल्या 10-15 वर्षापासून इथं नेतृत्व करतायत, परंतु या भागाकडे कायम दुर्लक्ष करायचं, कारण त्यांना माहिती आहे इथं वोट बँक नाही आहे. हा मराठी पट्टा आहे आणि या मराठी पट्ट्यामध्ये त्यांची वोट बँक नसल्यामुळं जाणीवपूर्वक या भागाकडे दुर्लक्ष करण्याचं काम त्यांनी केलं. मुंबई महापालिकेत देखील 25 वर्षापासून उद्धवजींची सरकार आहे. हा कधी काळी उद्धवजींचा बालेकिल्ला होता. सातत्यानं उभाटा गटाचे, शिवसेनेचे नगरसेवक या भागातून निवडून जायचे, परंतु आपण बघतो की विकासापासून वंचित ठेवण्याचं काम या भागानं केलं. शोषित, पीडित, वंचिताचा हा भाग आहे, कष्टकऱ्यांचा हा वर्ग आहे आणि कष्टकरी जनतेला उपेक्षित ठेवण्याचं काम उभाटा गटाच्या माध्यमातून केलंय. मला वाटतं हे कष्टकरी, उपेक्षित लोक निश्चितपणे आता देवाभाऊंच्या पाठीशी, भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभी राहतील, कारण त्यांना दिसते की विजन कुणाकडे आहे, विकास कोण करू शकतं, या भागाला पुढे कोण जाऊ शकतं, तर भारतीय जनता पार्टी घेऊ शकते, महायुती पुढे घेऊन जाऊ शकते. हा विश्वास जनतेला आहे आणि त्या विश्वासाच्या जोरावर, त्यांच्या आशीर्वादाच्या जोरावर ही कामं निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये महापालिकेच्या माध्यमातून, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होतील. सर, या भागामध्ये अल्पसंख्याक नेतृत्व खूप मतदार खूप प्रमाणात आहे आणि जे उमेदवार आहेत ते कायम आहेत. त्यांच्या पुढे तुमचं तगडं आव्हान असणार आहे, कारण तुम्ही इथून स्थानिक नाहीत, मात्र समस्या तुम्हाला या भागातल्या माहिती आहेत, समस्या सोडवणार आहेत. कसं तुमचं रणनीती असणार आहे? मी गेल्या 10-15 वर्षापासून या भागामध्ये राहतो, त्यामुळे इथल्या सगळ्या समस्या माहीत आहेत. इथले प्रश्न माहिती आहेत. ते शाळेचा प्रश्न आहे, अंगणवाडीचा प्रश्न आहे, हॉस्पिटलचा प्रश्न आहे आणि खास करून कोविडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात इथे देखील गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. एक साधं हॉस्पिटल उभं राहता आलं नाही या भागामध्ये. हा सगळा प्रश्न होता आणि अल्पसंख्याक मतांच्या जोरावर आजपर्यंत उभाटा गट असेल, अबू आझमी असतील, यांनी एक मतांचा गठ्ठा मिळवायचा आणि भागाकडे दुर्लक्ष करायचं. मुंबईमध्ये खान महापौर बसवायचं आम्ही का म्हणत होतो? हिरव्या मतांच्या जोरावर हिरवी मतं घेऊन जिंकायचं हे उभाटा गटाचं स्वप्न आहे आणि त्यांचा भरोसा मानखुर्द, शिवाजीनगर या भागावर, या पट्ट्यावर जास्त आहे, कारण त्यांना असं वाटतं की इथली हिरवी मतं अल्पसंख्याक लोकांचं लांगुलचालन केल्यानंतर ती मतं आपल्याला मिळतील असं उद्धवजींना वाटतं, संजय राऊतांना वाटतं, उभाटा गटांना वाटतं. पण इथला मराठी माणूस, इथला हिंदू माणूस, इथला सर्वसामान्य हिंदुत्व जगणारा वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा सच्चा शिवसैनिक या मानखुर्द भागामध्ये राहतो, कष्टकरी या भागामध्ये राहतो. तो सच्चा शिवसैनिक हिंदुत्वासोबत, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारासोबत, आदरणीय देवाभाऊंच्या पाठीशी, भारतीय जनता पार्टीशी आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला निश्चितपणे आशीर्वाद देईल. सर, तुम्ही म्हणलात की खान महापौर होणार. काल भाजपची यादी जाहीर झाली. मनसेचे नेते म्हणलेत की 20पेक्षा जास्त उमेदवार हे परभाषिक आहेत. तर मग जो मुंबईचा महापौर होणार तो परभाषिक असणार आहे की मराठी असणार आहे की हिंदू असणार आहे? मुंबईचा महापौर हा मुंबईकर असणार आहे, महायुतीचा असणार आहे. ज्या पद्धतीने ते सांगतात की भारतीय जनता पार्टीमध्ये किती परप्रांतीय आहेत, उद्धवजी ठाकरे तुमच्या लिस्टमध्ये हिरवी लोक किती आहेत याचा विचार तुम्ही जास्त करा. मराठी माणसाचं नाव घ्यायचं आणि जाणीवपूर्वक
हिरव्या मतांचं लांगुलचालन करायचं हे उद्धव ठाकरे यांचं धोरण आहे, उबाटा गटाचं धोरण आहे. त्यामुळे त्यांनी कितीही प्रयत्न केला की परप्रांतीय किती आहेत, मराठी किती आहे, मी देखील मराठी आहे, मराठी कुटुंबातून जन्माला आलो याचा मला आनंद आहे आणि मुंबईमध्ये मराठीचाच झेंडा असणार आहे, मुंबईमध्ये मराठीचाच अजेंडा असणार आहे. हे नाव मराठीचं घेतात आणि अजेंडा कुठला राबवतात? उद्धवजी ठाकरे तुमचे कंत्राटदार कोण होते हे संदीप देशपांडेंनी जाहीर सभेमध्ये सांगितलंय की उद्धवजी ठाकरे तुमचे सगळे कंत्राटदार परप्रांतीय चालतात आणि मतं मागण्यासाठी तुम्हाला फक्त मराठी चालतो. कंत्राट देव मलिदा खाण्याची वेळ असते तेव्हा परप्रांतीयाला देणार आणि जेव्हा काम करायची वेळ असते तेव्हा मराठी माणसाला दूर ठेवणार. जर तुम्हाला मराठी माणसाचा एवढाच पुळका होता तर या सर्व भागामध्ये मराठी माणूस राहतो. तुम्ही पूर्ण वॉर्ड बघून आलात आज काय अवस्था आहे या भागाची. मराठी माणूस राहतो आणि कष्टकरी माणूस राहतो. या कष्टकरी माणसाकडे दुर्लक्ष करण्याचं काम कोणी केलं असेल तर 25 वर्ष महापालिका असताना उभाटा गटानं आणि उद्धवजी ठाकरे तुम्ही केलंय. तसं नसतं तर या वॉर्डमध्ये आज साधी स्वच्छता नाही आहे, एक हॉस्पिटल उभं नाही करू शकला, एक अंगणवाडी धड नाही आहे, एक शाळा या भागामध्ये नाही. हे अपयश कोणाचं आहे? उद्धवजी ठाकरे तुमचं आहे. तुम्ही मराठी करताना मग या भागातल्या मराठी माणसांसाठी काय केलं हे जरा उभाटा गटाने सांगितलं पाहिजे. सर तुम्ही माध्यम प्रमुख म्हणून काम करतात, तुमची पक्षाची बाजू चांगली मांडतायत, लोकांचे प्रश्न सोडवतात, मात्र तुमचा आरोप होतो की निष्ठावंतांना डावलं जात आहेत. असं काल देशपांडे असतील किंवा मनसेच्या नेत्याने आरोप केलात की अनेक वर्षापासून भाजपचे नेते त्यांना तिकीट मिळत नाही, तुम्हाला तिकीट दिलेलं. खरं तर निष्ठावंत आणि नवीन आलेले याची व्याख्या काय करायची हे मला माहीत नाही. मी भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा बीडमध्ये शहर मंत्री म्हणून कार्य करत होतो. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा मांडणारा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मी संघ परिवारामधून मोठा झालेलो आहे, पुढे आलेलो आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं आहे. खरं तर भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. नवीन आलेल्यांना संधी दिली किंवा जुन्या कार्यकर्त्यांना त्यांना असं काहीही नसतं. भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांचा पक्ष असतो. सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जाणं हे भारतीय जनता पार्टीचं काम असतं. आता माझ्यावर टीका करतायत की अनेकांना डावललं आणि मला संधी दिली. अहो मनसेमध्ये किती लोकांना संधी दिली याचा विचार करा. उबाटा गटानं किती कुटुंबामध्ये उमेदवारी दिली याचा करा. भारतीय जनता पार्टी कुटुंबामध्ये उमेदवारी देत नाही. कुणाचा आमदाराचा खासदाराचा मुलगा भाजपचा नगरसेवक होत नाही, तर सर्वसामान्य कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असतो, तो नगरसेवक होतो. आणि भारतीय जनता पार्टीने माझ्यासारख्या अतिशय सर्वसामान्य, माझी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही आहे, माझी कुठलीही असं बॅकग्राऊंड मोठं नाही आहे की मला या ठिकाणी कुठल्या तरी राजकीय घराण्यातून आलो, अशी काहीही नसताना सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना ही संधी मिळालेली आहे आणि मला त्याचा जास्त आनंद आहे. सर आता मेन रोलमधला प्रश्न विचारतो, तुम्ही माध्यमप्रमुख आहेत, जागा वाटपचं सूत्र ठरलेलं आहेत, नेहमी मोठा भाऊ राहिला शिवसेना, आता छोटा भाऊ झालेला आहेत आणि भाजपा मोठा भाऊ झाला, काय सांगा? खरं तर भारतीय जनता पार्टी महायुती म्हणून आमचा प्रयत्न आहे की 150च्या आसपास जागा मिळवायच्या. त्यामुळं एकनाथजी शिंदे यांनाही खूप चांगल्या जागा मिळाल्यात. एकनाथजी शिंदे यांचंही मुंबईमध्ये एक नेटवर्क आहे. शिवसैनिक मोठ्या प्रमाणात, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे शिवसैनिक हे एकनाथजी शिंदे यांच्या पाठीशी मुंबईमध्ये आहेत. त्यांनाही खूप चांगल्या जागा मिळाल्यात. आमचा दोघांचाही प्रयत्न आहे की जवळपास 150 जागा भारतीय जनता पार्टी, शिवसेना या महायुतीच्या येथील, RPIचे रामदासजी आठवले देखील आमच्यासोबत आहेत. असं सगळं मिळून आमचं कॉम्बिनेशन असेल की 150च्या आसपास मुंबईमध्ये जागा मिळवायच्या आणि महायुतीचा महापौर बसवायचा, हेच धोरण होतं आणि ते सूत्र ठेवून जागा वाटप केलं. याच्यामध्ये कुठेही मोठा भाऊ छोटा भाऊ हा विषय नव्हता. जिंकू कोण शकतं, कशा पद्धतीनं जास्तीत जास्त जागा येऊ शकतात, हे सूत्र ठरवून जागा वाटप झाले. मला वाटतं अतिशय चांगलं जागा वाटप झालंय आणि महायुतीचा महापौर होणार याच्यामध्ये अजिबात शंका नाही. सर संभाजीनगर असेल किंवा मग पुणे असेल, इथे इथे तुटलेले आहेत काही नेते, त्यांच्यामुळे इथे तुटली किंवा कसं समीकरण असणार, इथं कशी आपली पक्षाची रणनीती असणार? नाही, काही ठिकाणी स्थानिकांची खूप आग्रह असतो की आपल्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी, त्यामुळं काही ठिकाणी थोडेंसं झाले. पण आमचा प्रयत्न आहे की तिथेही मैत्रीपूर्ण लढत करू, कारण महायुतीच्या पाठीशी जनता आहे. देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथजी शिंदे असतील, यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळं या सगळ्यांचा लाभ आणि या सगळ्यामधून आपल्याला जास्तीत जास्त जागा मिळवता येतील याचा प्रयत्न आहे. अर्थात काही ठिकाणी कार्यकर्त्यांचा स्थानिक खूप आग्रह असतो, त्याच्यामुळे युती तुटली तरी आमची तिथं मैत्रीपूर्ण लढत असेल. आम्ही कुठेही त्यांच्यावर टीका टिप्पणी करणार नाही, एकमेकांवर आरोप करणार नाही. आम्ही सर्वांना सोडून सबका साथ, सबका विश्वास, सबका विकास हे भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे. तेच घेऊन आम्ही पुढे जाऊ. सर भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, मात्र आता तिकीट वाटपावरनं किंवा जागांचं अरेंजमेंट होत नसल्यामुळे अनेक जण नाराज झाले. त्यामध्ये ठाण्यामध्ये रात्री खूप गोंधळ झाला, भाजप कार्यालयामध्ये गोंधळ घातला. जे बाहेरून आयात करलेले उमेदवार आहेत त्यांना तिकीट घेण्यात आलं. तसंच बघतो की मुंबईमध्ये सुद्धा आपण राखी
जाधव यांना तिकीट दिलं गेलं, तर ते बंडखोर आहेत किंवा नाराज पदाधिकाऱ्यांना तुम्ही त्यांची कशी समजूत घालणार आहे? भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा सच्चा कार्यकर्ता असतो, तो निष्ठावान कार्यकर्ता असतो, तो विचारांचा पाईक असतो. त्यामुळं एखाद्या ठिकाणी आपल्याला संधी मिळाली नाही मिळाली तर तो नाराज होत नाही, कारण विचारांना पुढे घेऊन राष्ट्र प्रथम हे धोरण घेऊन आपण पुढे जातो. या सर्व नाराज लोकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न वरिष्ठ पातळीवर निश्चितपणे होईल, कारण तो कार्यकर्ता असतो. तो भारतीय जनता पार्टी आपण बघितलं 2.5 वर्ष भारतीय जनता पार्टीचं सरकार नव्हतं. देवेंद्रजी फडणवीस विरोधी पक्षनेते होते. भाजपचा एक कार्यकर्ता सोडून गेला का? कुणीही गेलं नाही. विरोधात बसण्याची तयारी भाजपची आहे, कष्ट करण्याची तयारी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची आहे. त्यामुळं आम्हाला कायम सत्तेतच असलं पाहिजे असं नाही. सर्वसामान्य कार्यकर्ता विचाराशी लढतो. हा लढा सत्तेचा नाही आहे, हा लढा विचाराचा आहे. एका बाजूला खान महापौर करायचा आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रविचाराचा, राष्ट्र प्रथम हे धोरण घेऊन जाणारा माणूस आपल्याला बसवायचा. हे धोरण घेऊन काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे आज थोडीफार नाराजी असेल तरी विचारासाठी काम करणारा कार्यकर्ता कधीही नाराज होत नाही आणि ही सगळ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न वरिष्ठ पातळीवर निश्चित होईल. एक शेवटचा प्रश्न विचारतो. तुम्हाला तिकीट दिले, आज तुम्ही फॉर्म भरणार आहेत, तुमचं कुटुंब सोबत आलेलं तुमच्या, काय वाटतं म्हणजे विजय तुमचा होईल की नाही होईल? मनात धाकधूक आहे. एक तुम्हाला सर्वसामान्य कार्यकर्त्याला तिकीट दिलं आणि एक मोठी पार्टी भाजप ही देशातली जगातली म्हणली तरी अंतर वागू ठरणार नाहीत, त्या पार्टीची जबाबदारी आपल्यावर पडलेली, ती जबाबदारी कशी पेलवणार तुम्ही? जनतेचे आशीर्वाद भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्रजींच्या पाठीशी आहेत आणि या सगळ्याच्या जोरावर मानखुर्दवासीय निश्चितपणे परिवर्तन घडवणार आहेत. एक चांगली संधी मानखुर्दला या निमित्ताने आली आहे. त्या सगळ्या मायबाप जनतेचे, नागरिकांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी निश्चितपणे राहतील. अजिबात धाकधूक नाही. मला पूर्ण विश्वास आहे की गेल्या 25 वर्षात मानखुर्दची ज्यांनी वाट लावली आहे त्यांना घरी बसवण्याचं काम आणि जे विकास करू शकतात, परिवर्तन घडू शकतात, मुंबईला पुढे घेऊन जाऊ शकतात, अशी भारतीय जनता पार्टी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पाठिंबा देण्याचं, यांना आशीर्वाद देण्याचं काम, माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्याचं आणि आशीर्वाद देण्याचं काम मानखुर्दचे कष्टकरी, कामगार वर्ग, सर्वसामान्य नागरिक, हिंदुत्वाला मानणारे नागरिक निश्चितपणे करतील. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन अमितसह मी हिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.